रुग्णालयातील अस्वच्छता, अपुऱ्या आरोग्य सुविधा, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, रुग्णसेवेतील हलगर्जीपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी करत प्रेरणा प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलं आहे की जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब आणि गरजू नागरिकांसाठी प्रमुख आरोग्य सेवा केंद्र असून येथे दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात। मात्र सध्या रुग्णालयातील स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि प्रशासकीय कामकाजाबाबत गंभीर त्रुटी असून त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला आणि जीविताला धोका निर्माण झालाय। डिलिव्हरी वार्ड, जनरल वार्ड, कॅज्युअल्टी विभाग, प्रतीक्षालय तसेच संपूर्ण रुग्णालय परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता वाढत असून स्वच्छतेसाठी ठेका देण्यात आलेला असतानाही संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाकडून प्रभावी देखरेख होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। रुग्णांच्या वापरातील बेडशीट, उशांचे अभ्रे आणि इतर लिनन वेळेवर बदलले जात नसल्याच्या तक्रारी असून स्ट्रेचर, व्हीलचेअर, ट्रॉली, वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णांचे बेड यांचे नियमित निर्जंतुकीकरण होत नसल्याने संसर्गाचा धोका वाढल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। तसेच रुग्णांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सातत्यानं उपलब्धता नसल्याची बाबही मांडण्यात आली आहे। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप करत गंभीर रुग्णांनाही तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। काही वैद्यकीय अधिकारी शासकीय सेवेला अपेक्षित वेळ न देता खासगी दवाखान्यांना प्राधान्य देत असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। रुग्णालयात प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले। तसेच जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट, संसर्ग नियंत्रण, नियमित निर्जंतुकीकरण, अग्निसुरक्षा आणि रुग्णालय परिसराच्या देखभालीत तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेची आठवण करून देत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उच्चस्तरीय पाहणी करून विशेष स्वच्छता मोहीम राबविणे, स्वच्छता ठेकेदाराच्या कामाची चौकशी करणे, भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे, सर्व वार्डमध्ये नियमित लिनेन बदलणे, 24 तास शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, सर्व वैद्यकीय उपकरणांचे नियमित निर्जंतुकीकरण करणे, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करणे आणि रुग्णांसाठी प्रभावी तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात, अन्यथा जनहित आणि रुग्णांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय। आज आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक सिव्हिल सर्जन यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जिल्हाभरातून या ठिकाणी रुग्ण आरोग्य सेवा घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल येत असतात, पण या ठिकाणी गंभीर प्रमाणात तुम्हाला सांगतो अस्वच्छता, आरोग्य व्यवस्थेच्या त्रुटी, त्या ठिकाणी कर्मचारी असतील, डॉक्टर असतील यांची अनुपस्थिती, जेणेकरून ज्या आरोग्य म्हणजे सुविधा घेण्यासाठी किंवा आलेले जे रुग्ण आहेत यांना कुठल्याही प्रकारे रुग्णाची सुविधा भेटत नाही। या संदर्भात आम्ही प्राथमिक स्वरूपात आज यांना निवेदन दिलेलं आहे। सिव्हिल सर्जन यांनी याची गंभीरतेने या ठिकाणी दखल घेतली गेली पाहिजे, कारण की हॉस्पिटल क्षेत्रात या अस्वच्छता चालत नाही। या ठिकाणी भयानक अस्वच्छतेचं प्रमाण या अभाव या ठिकाणी दिसून आलेला आहे। रुग्णांचे त्या ठिकाणी बेडशीट बदलले जात नाहीत, डॉक्टर त्या ठिकाणी मिळत नाहीत, यांना सुविधा भेटत नाहीत। या सगळ्यांचं एक फोटो काढून आम्ही स्टिंग ऑपरेशन करून या ठिकाणी सिव्हिल सर्जन आज प्राथमिक स्वरूपात निवेदन दिलेलं आहे आणि एक 7 दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे। 7 दिवसात जर त्यांनी या ठिकाणी सुधारणा केली नाही तर आम्ही प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने मोठं आंदोलन सिव्हिल सर्जनच्या दालनात करणार आहोत।